नमस्कार मित्रांनो, ठरलं काय घडले आपण ते बघा. दोघांनी काळा ड्रेस कपडे घालायचे म्हणून अर्जुन आणि सायलीनंतर किरकोळ छोटीशी अर्जुन सायलीची खाली वाट बघत असतात. त्याच वेळेस सायलीची मैत्रीण खाली येते आणि बरोबर संक्रांतीला घालायचे सर्वजण दागिने नंतर पूर्ण अजून आले नाही असं पूर्णाची दागिने माझ्याकडून घरून घेऊन आले आहे. अचानकपणे सरप्राईजपणे बरं झालं हे दागिने मिळाल्यामुळे तू आणले. सर्वांना आनंद होतो. तेच दागिने खूपच बनवण्याचं कौतुक आणि कल्पना होती. पूर्ण आजी खाली अर्जुन तेवढंच लागतात. त्यावेळेस पतंग आलं का नाही अजून पतंग कुडायचं आपण पतंग उडवायचं असं म्हणतो. त्यावेळेस चिडतो आणि बोलतो पतंग तू असं म्हणतो आणि पाहतो तेवढ्यातच दारामध्ये दुसरी मैत्रीण पतंग घेऊन तर मी जादूगर आहे की काय पतंग कसं काय अपघर आहे की काय असं त्याच वेळेस दोघी भेटतात आणि सर्वजण बाय असं लागतात. नंतर आपण पतंग उडवायला जाऊयात बाहेर. सर्वजण खाली येतात आणि सर्वजण खूप सायली खाली येते आणि दोन्ही मैत्रिणी त्यांच्या शिवण भरून गप्पा मार खूप कौतुक करतात. आता गप्पा मारल्यानंतर सर्वजण बाहेर पतंग उडवण्यासाठी खूपच गेलेले असतात आणि आतमध्ये सायलीच्या कल्पना बोलते सासूचं कौतुक वाण आणि हळदी कुंकू देऊन नये. पूर्ण आजी आणि ते निघून हळदी कुंकवाचा आणि वाण देण्याचा कार्यक्रम होतो. वाण खूप तोंड भरून छान पैकी दोघी खूप सजावट झाड आमच्या सासू तर या दोघी खूप त्यांच्या सासूपासून नाराज असतात. त्यावेळेस कौटुंबिक सुख बघून खूप आनंद होतो. अगदी खतपाणी घातल्यावर कौटुंबिक असतं सुख हे असं होत नसतं. त्यावेळेस त्याचे विचार ऐकून सर्वांना रानटिका सुमनला जंगली काट्यासारखं नसतं. त्याला पाणी घालत असं. इकडे सुभेदारांच्या घरी इकडे पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुमन असतो. सर्वजण खूप त्रास असतो. अजून सगळे पतंग उडवायला बाहेर सर्वजण 2-3 मैत्रिणी सायलीचे येतात आणि पतंग उडवण्याचा कार्यक्रम देखील होतो. अर्जुन त्यांना विचारतो उडवता येते का, कन्नी तरी बांधता येते का बाजूला आणि जेंट्स एका बाजूला असणार. त्यावेळेस कन्नी बांधता येते का सगळं जमलं असं अस्मिता देखील बोलते आणि पण अस्मिता सायलीच्या बाकीच्या मैत्रिणी देखील बोलतात. आता या मैत्रिणी खूप सायलीचं कौतुक करतात. कार्यक्रम चालू होण्याच्या आधी अर्जुन मुद्दाम म्हणतो जण की सायलीचे माझं देखील कौतुक अर्जुन ते दोघी पतंग उडवतात आणि 2 गट दोघी पतंग उडवतात त्यावेळेस आणि रेस देत दोघेही जण आकाशात उडवत असतात. आकाशात बघता हे दृश्य अर्जुन आणि सायलीचे असणाऱ्यांना सिरियलमध्ये नक्की बघा. धडकतात त्यावेळेस अर्जुनमध्ये हरून सायली धडकतात. दोघं एकमेकांमध्ये एक मैत्रीण हरवून जातात. त्यांना एकमेकांना बघून आणि सावध करते की काय चाललं आहे. सायलीची एक मैत्रीण अर्जुन घसा असताना आणि त्यांना सावध करते. त्यावेळेस सायलीची पतंग कटते आणि सर्वजण जल्लोष करतात. बॉयज आर ग्रेट सर्वजण जल्लोष व्यक्त करतात. आम्ही तुम्हाला दाखवून दिलं म्हणून तुम्ही जिंकलात असं त्यातली एक मैत्रीण बोलते. सायली पुन्हा एकदा बोलते आणि आम्ही अर्जुन पुन्हा तुम्हाला जिंकून दिलं होतं तुम्ही जिंकलात असं बोलून दाखवतात. त्याच वेळेस हरलात सर्वजण कबूल करतात. त्याच वेळेस आता इकडे आतमध्ये रविराज आणि सगळेजण आलेले असतात. इकडे प्रतिमा त्या सुमनची काळजी करत असतात. रविराज देखील आतमध्ये आलेला असतो पण रविराज पाठोपाठ नागराज देखील आला असतो. पूर्ण आजी बोलते की नागराज कशाला आला. त्यावेळेस त्याला घरी करमणार नाही म्हणून तो स्वतः मागे लागला. खरं तर तो अंदाज अर्जुन सायलीचा बघायला आलेला असतो. अर्जुन सायली आतमध्ये पण त्याच्या संग बोलतच नाहीत. आता तो प्रिया शेजारी जातो. प्रिया त्याला बोलते की तू इथं कशाला आलास, सुमन कडे लक्ष कोण देईल. त्याच वेळेस कुठल्या तरी माणसाकडून व्हिडिओ मागून घे असं ती बोलते. आता हिला पाणी देखील प्यायला नसते. ही खूप हैराण असते. अर्जुन सायली मला वाचवा असं बोलते. आता पुढील भागामध्ये तुम्ही बघणार आहात की जे हलव्याचे दागिने होते ते सर्वजण सायलीला घालतात आणि अर्जुन देखील घालायचा फोर्स करतात. अर्जुन नाही बोलतो पण ह्या बाकीचा स्टिंग ऑपरेशन करून नागराजच्या ह्याच्यातला व्हिडिओ मिळवतात आणि अर्जुनला सांगतात की आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे. नागराजनेच सुमन काकूला पकडला आहे, किडनॅप केला आहे असं सांगण्यात येतं. आता हे ऐकल्यानंतर अर्जुन काय करेल हे पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.